बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले। या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जाते। या मागणीसाठी सुरेश धस, मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते। दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर आता राजकीय नेत्याकडून सुरेश धस यांच्यावर आरोप होताना दिसत आहेत। त्यातच आज प्रकाश आंबेडकर यांनी सुरेश धस हे मनोज जरांगे कंट्रोल करण्यासाठी भाजपने उभा केला असल्याचे वक्तव्य केले। जरांगेंनी यांना टीकेचं आश्रय केलंय की दसांनी समाजाची फसवणूक केली असं वाटतं का तुम्हाला? यापूर्वी जरांगे पाटील दसांचं कौतुक करत होते जाहीर सभांमधून, मात्र धनंजय मुंडेंची आणि दसांची भेट झाल्यानंतर आता आक्रमक टीका करतायत जरांगे पाटील। ते माझं म्हणणं असं आहे की मी मागेही म्हणालो होतो की जरांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा साईडलाईन करण्यासाठी दस यांना सर उभं करण्यात आलं आणि आता आपल्याला दिसतंय की भारतीय जनता पक्षाने दसांचाच पत्ता कापला अशी असणारी परिस्थिती आहे। देशमुख कुटुंबियांना न्याय भेटत नाही, एकमेकांवर आरोप होतात, ते आज ते माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये असणारं मी जर दिलेला सल्ला जर त्यांनी अंमल केला असेल तर त्यांना न्याय निश्चित मिळेल अशी असणारी परिस्थिती। कोकाट्यांना शिक्षा झाली आहे, कृषी मंत्र्यांना जुनं प्रकरण होतं 2 वर्षाची, 1995 प्रकरण आहे कागदपत्रांचं, मध्ये त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे की काय? मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे। कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपिलामध्ये सुटतील न सुटतील हे सांगता येत नाही। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तो खालच्या कोर्टाचा निर्णय स्टे देऊन उपयोगात नाही, तर त्याला सस्पेंड केल्याशिवाय आमदारकी थांबत नाही। त्याच्यामुळे कागदपत्रावरनं तरी असताना एक स्पष्ट दिसते की त्यांनी माहिती जी आहे ती योग्य पुरवली नाही, कोर्टाला म्हणजे सरकारला मिसलीड केलेला आहे आणि मिळवलेला आहे। त्याच्यामुळे ती कारवाई झाली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। राजीनामा द्यावा, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। पण होईल का असं वाटतं? धनंजय मुंडेचा एकीकडे अजित पवार राजीनामा घेत नाही एवढं सगळं होऊन, आणि कोकाटेंचा प्रश्न एक त्याच्यामध्ये आहे की ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। कोकाटेंना कोर्टाने दोषी ठरवलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे आणि मुंडे यांच्या संदर्भातलं कार्यकर्ते, त्यांचे विरोधक, वर्तमानपत्र, काही चॅनल्स ही राजीनाम्याची त्यांची चर्चा करत आहेत। त्याच्यामुळे हा 2 वेगवेगळा मुद्दा असं मी त्या ठिकाणी मानतो। ज्या दिवशी ती FIR मध्ये त्यांचं नाव आलं त्या दिवशी माझ्या अंदाजानं इथली पॉलिटिकल सिस्टम त्यांचाही राजीनामा मागितल्याशिवाय राहणार नाही। मात्र भ्रष्टाचाराचे धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत। या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तरी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं वाटत नाही। मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय 200 कोटी उचलले असा एक आरोप होतोय। पण ते असं सिद्ध झालं पाहिजे ना। अंजली दमानिया वारंवार आरोप करतात, ते करू द्या ना। त्यांनी असणारं तुमच्या पुढे येऊन आरोप करण्यापेक्षा कोर्टात जाऊन का करत नाहीत? प्रॉपर असणारं प्रॉपर फोरम तुम्ही नाही आहात। त्याच्यामुळे असणारं तुम्ही त्या सरपंचासारखं वागू नका। सरपंचाला कायद्याने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर केलेला आहे, कायद्याने कारवाई करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि कायद्याने त्याला शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे सरपंचाला। तो अधिकार पत्रकारांना अजून दिलेला नाही किंवा चॅनलला कुठल्याही दिलेला नाही। तुम्ही असणारा हे जे आहेत सगळे आरोप तुम्ही कोर्टात का करत नाही? आणि जसं कोकाटेंना कोर्टाने असताना सजा दिली ती सिस्टम का नाही फॉलो करत? अंजली दमानिया यांनी आतापर्यंत आरोप केले, मात्र ते कोर्टापर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, ते टिकले नाही। मग हे आरोप कुठल्या बेसवर करतात? माझं म्हणणं असं आहे की त्यांनी उलटा त्यांच्यावरती असणारा मानहानीचा दावा केला पाहिजे। साहेब,
कोरेगाव भीमा चौकशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे फडणवीसांनी त्यांचे निर्णय काय काही असं- रद्द केले. तुम्हाला काय वाटतं? दोघांमध्ये घमासान युद्ध चाललंय याच्याबद्दल दुमत नाही. कुरघोडी करण्याचा प्रयत्नही चाललेला आहे, हेही बरोबर आहे त्याच्यामध्ये. परंतु हे युद्ध कुठपर्यंत चालेल आणि कधीपर्यंत चालेल याचा काही सांगता येत नाही. पण अशी निष्कर्ष परिस्थिती आहे. काय निघेल तुम्हाला काय वाटतं? मी आता काही सांगू शकत नाही. कोरेगाव भीमा Thank you. चौकशी आयोगाला फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. आता ती मुदत संपण्याची शक्यता वाटते आणि आपण पवार साहेबांच्या संदर्भातलं काही डॉक्युमेंटेशन आयोगाला सादर केलेलं आहे. त्याच्यामुळे आणखीन काही हिअरिंग होण्याची शक्यता वाटते. त्याच्यामुळे मुदतवाढ परत मिळू ते शकते. मदत आता त्याचीही चर्चा झाली त्या ह्याच्यामध्ये. तर आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही सरकारला हे करू, म्हणजे कमिशनचा निर्णय झाला शरद पवारांना बोलवायचा, मग आम्ही असं शासनाला म्हणू की यांना असं मुदतवाढ द्या म्हणून. कारण आयोग अंतिम अहवाल तयार करण्याची तयारीत आहेत. तर बऱ्याच वकिलांचे काही रिटर्न आर्ग्युमेंट्स आलेले आहेत. ते रिटर्न आर्ग्युमेंट्स आलेले आहेत, एक्झामिनेशन झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. परंतु हा जो त्या काळी असताना जो मुद्दा तपासला गेला पाहिजे होता तो तपासला गेला नाही. म्हणून असताना मुदत त्यांनी जर ठरवलं बोलवायचं तर मुदतवाढ मिळाली पाहिजे हे आम्ही पत्र घेऊ तिथे. सर, सोलापूरकरच्या बाबतीत खरं तर खूप जुना विषय झालाय, पण सोलापूरकरांनी माफी काही मागितली नाहीये. पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं विधान जे तुम्ही ऐकलं असेल, दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान. सरकारकडून कुणीही बोललं नाहीये. सीपी म्हणतात की आम्हाला आक्षेपार्ह काही वाटत नाहीये राहुल सोलापूरकरच्या विधानावर. आंबेडकरांचे वंशज म्हणून आणि छत्रपती शिवरायांचे देखील वैचारिक वंशज म्हणून तुम्हाला वाटतं सोलापूरकरांवर कारवाई झाली पाहिजे आणि अशा लोकांना अशी भांडुळं जी आहेत ना